आता ते खाली गेले ना हा रस्ता समुद्रच आहे. कोणता समुद्र आहे माहिती? समुद्र आहे का समोर? खाडी दिसते ना समोर. हो अशी आहे. नमस्कार मित्र, पुन्हा एकदा आदेश लोकांचं स्वागत आहे. आता आम्ही आलो गिरणा गावात मोठ्या मावशीकडे. तर आम्ही काकांना बघायला आलो, मावशीलाही बघायला आलं आणि नवीन घराचं बांधकाम केलं विटांचं. आता बघूया. आणि हा गिरणा गाव. आता पाऊस पडतोय आणि आम्ही इथं उभं आलो काय तिथं. आणि पाऊस एकदम जोरात पडतोय. सकाळी ऊन होती आणि मला वाटायचं मी इथे कसं काय, तर मी मांडावरून आलो. मांडा शिताळा तळाशी मग विक्रम पकडली. तर आम्ही त्या गिरणं लिहून सोडते. गिरणा या गावात बघूया इकडलं गावाचा फेर पटका. आणि आता पाऊस पडतो तर कुठे जाणं येणं पण नाही. आणि आता ते मावशीचं घर वगैरे कसं काय बांधकाम केले ते. आता हा गिरणा गाव खूप भारी गाव आहे. नजारा खूप भारी इकडला. आणि येतं हे तळा तालुक्यामध्ये जिल्हा रायगड. आता या गावाला पण किती मागेपासून भेट दिलेली. तर तुम्हाला गाव वगैरे नाही फिरवले आम्ही कधी. 3-4 वेळा आले. म्हणजे 2-3 व्हिडिओज आहेत त्या गावातले. मी सुद्धा तुम्हाला गाव नाही फिरवलं. आणि आताही माहिती तुम्हाला गाव फिरायला भेटेल की नाही. तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर बघेल. अच्छा त्यासाठी गाडी नव्हती ना, त्यासाठी बसमध्ये असले तर फोन करतो. मस्तपैकी असं घराचं काम केले इथे. मस्तपैकी हॉल केले इथे. तिथून पण आधीपासून रसोडा केलाय. इथून मध्ये आणि इथे इंग्लिश टॉयलेट बांधतात वाटते. आता हे बेसिंग आहे आणि हे बेडरूम आणि हा वाटतं बाथरूम आहे. आणि हा पाठचा एरिया वरती पण आहे. वरती पण आहे. वरती आपण जाऊ
वरती पण आहे, पण वरती आपण थोड्या वेळाने जाऊ. आता सध्या थोडंसं काम चालू आहे, तर आपण जरा समोरच्या रूममध्ये जाऊन थोडा आराम करूया. आपण फ्रेश वगैरे होऊया. मोबाईल बिबाईल सगळा घेतलाय. झोपलं तर मस्त वेगळी ते मानते. तर बेडरूम पण आहे. काय उभी काय काय बनवलं आता गिरणा गावात? कोणी मावशीचं पहिले ते हे होतं ना काय कॉलर. लय भारी वाटलं. आतमध्ये पण छान बांधलेलं आहे. भरपूर काय बदल झाले गिरणा गावामध्ये. आणि पहिल्याशी मातीतली घर होती कौलारू, आता मस्त विटाची सिमेंटची घर बांधले. बाहेरचं नजर. समुद्र कुठे? समुद्र काय समोर खाडी दिसते. हा म्हणजे तो एकदम पाणी समुद्रच आहे. ही म्हणजे समुद्र ही वाशीला जॉईंट होते, ही गाडी आणि वाशीला जॉईंट होते. मोठी गाडी ती गाडी आहे. पण मी आलो ते काका नाही इथेच राहतात, खाली गेले ना हा रस्ता. काय पडला त्याला मारायला तो हे पत्र्याची एखादा असं इकडून पडला तिथं त्या कोपऱ्यात. पाणी त्याच्यात जाते. काय पण करतात व्हायला खोदायला आता तिथं जाणाऱ्या व्हायला नाही तर असं ते खुटताना फायनली आता आम्ही निघालो आहे मांदाडला परत. सर आम्ही काकांना आणि मावशीला बघायला आलो आहे. आता आम्ही चाललो आहे मांदाडला परत ना. गिरनारला आता बघत बाय बाय टाटा. खरंच खूप छान गाव आहे, पण आता एकदा कधी आलो गिरनार तर गिरनार गाव पूर्ण विजिट करू आपण. आणखी अशा धावपळीमध्ये आपल्याला टाईम नाही मिळाला. आम्हाला पण मांदाडला जायचं आहे.
तर जाऊ आता गिरणाशी तळाशिवाय मांदा जाऊ. आता बहुतेक लोक नवीन घरं बांधले तसे. दादाने पण बांधले घर. फोटो लावले तिकडे असं पार्किंग तिथे आम्ही तिथे ठेवतो. बाय. इथं सगळ्या बहिणी बसतात तिथं. आणि इथून शेतावर जायला रस्ता आहे असं. कुठे उतरणार आता? तळ्याला ना? नाही तांबडीला. तांबडीला तांबडीला थोडी जाईल. तळायला जाणार. आम्ही तळायला होतो. मेढ्याला हे बघा मग कसा बरं आहे ना. असं फॉरेस्ट एरिया इथे. फायनली मित्रांनो तुम्हाला गिरणा गाव कसा आवडला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता बघू पुढचा व्हिडिओ काय येते ते. आता जास्त दिवस नाही, 2 का 3 दिवसच आहे. आता सोमवारी येऊ परत. आणि आता पाऊस पण पडला आणि समा पण आहे कुठला कालव्यांचा ना शिंपल्यांचा. नंतर आहे सोमवारच्या नंतर, तेव्हा तर आम्ही नसणार. आणि वटपौर्णिमा पण आहे आता मुंबईलाच येऊन. आणि वटपौर्णिमा 10 तारखेला मंगळवारी आणि आम्ही येणार 9 तारखेला सोमवारी. अजून लाईक करा आणि सपोर्ट करत जावा. आणि गिरणा गावात गेलं तर मला जास्त भटकंती करता आली नाही. आणि खास करून काकांना बघायसाठी आलेलो आम्ही. मावशीला पण बघायसाठी आलो आहे. आणि ते नवीन घर बांधले ते. सो आम्ही जास्त वेळ नव्हतो तिथं. आणि आम्ही कुठे बाहेर गेलो पण नाही कुठे भटकंती करायला. सच तुम्हाला माझ्यापासून एवढाच प्रयत्न होता गाव दाखवायचा. गाव तर नाही, एका 2-3 घरं दाखवले तेवढेच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.